मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. स्वागत आहे आपलं आपल्या इतिहासातील गूढ रहस्य उलगडणाऱ्या या खास व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे शिवरायांचे बालपण आणि शिक्षण, इतिहासातील गूढ सत्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे एक विलक्षण घटना, परंतु या जन्माबाबत इतिहासात बरीच गूढता दिसून येते. विविध नोंदींमध्ये शिवरायांच्या जन्माची तब्बल 16 भिन्न प्रकारची माहिती सापडते, ज्यामुळे हा विषय अधिकच रोचक बनतो. याच गूढ गोष्टींचा शोध घेण्याचा आपला प्रयत्न या व्हिडिओतून असणार आहे. शिवरायांच्या जीवनातील शिक्षणाच्या काळाविषयी, त्यांच्या बालपणात त्यांना मिळालेली शिकवण, शहाजी राजांनी बांधलेला लाल महाल यासारख्या अनेक गोष्टी या प्रवासात उलगडत जातील. शिवरायांचे मार्गदर्शन करणारे गुरु नेमके कोणते होते? रामदास स्वामी, संत तुकाराम, दादोजी कोंडदेव की त्यांच्या मातोश्री जिजाऊ? तर चला या ऐतिहासिक सफरीला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया प्राध्यापक माम देशमुख यांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकातील या गूढ गोष्टींचा खरा अर्थ. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असणार आहेत? तर शिवरायांचा जन्म कधी आणि कुठे झाला याबाबत वेगवेगळ्या नोंदी काय सांगतात? शिवजन्माच्या इतिहासात 16 वेगळ्या नोंदी का सापडतात? शिवरायांचे बालपणातले शिक्षण आणि त्यांचे संस्कार कसे होते? लहानपणापासूनच त्यांनी कोणत्या कौशल्यांचा पाया रचला? शहाजी राजांनी पुण्यातील लाल महाल का बांधला आणि त्यामागील त्यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार काय होता? शिवरायांचे खरे मार्गदर्शक नेमके कोणते होते? समर्थ रामदास, संत तुकाराम, दादोजी कोंडदेव की जिजामाता या चारही व्यक्तींनी त्यांच्या जीवनात कसे योगदान दिले? समर्थ रामदासांनी शिवरायांच्या जीवनावर काय प्रभाव टाकला की नाही टाकला? त्यांचे प्रमुख कार्य काय आणि विचारधारा नेमकी काय होती, ज्याने शिवरायांना प्रेरित केले की नाही केले? शिवरायांच्या बालपणातील हे गूढ सत्य आणि विविध नोंदी आजच्या इतिहासकारांसाठी इतकी आव्हाने का निर्माण करतात? इतिहासाच्या पानांमध्ये लपलेले हे गूढ सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करताना आपण कोणते नवीन पैलू उलगडू शकतो? मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या मुख्य विषयाला. शिवाजी महाराजांचे बालपण व शिक्षण 1630 ते 40चा हा काळ आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शुक्रवार सायंकाळी रोजी झाला. शहाजी राजांनी गर्भवती जिजाऊ शिवनेरी किल्ल्यात सुरक्षित ठेवले. विश्वासरावास गडकरी नेमले. शिवनेरी पुण्याच्या उत्तरेस 83 किलोमीटर 26 कोस अंतरावर आहे. येथेच शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 शुक्रवार रोजी सायंकाळी 300 वर्षाच्या काळोखानंतर महाराष्ट्रात सूर्योदय झाला. जिजाबाईंनी आपल्या पुत्रास शिवाजी हे नाव सार्थ असे दिले, पण ती त्यांना शिवबाच म्हणत असत. शिवाजी महाराज भोसले व जाधव या 2 नामांकित घराण्यांचे रक्त एक झाले होते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी ही तुकोबांची उक्ती जी आहे, तुको ते शिवाजी महाराजांना एकदम खरी ठरते. आता पाहूया बालपण नेमके कसे होते. तर अनेक पराक्रमी प्रसिद्ध पुरुषांप्रमाणे बाल शिवाजी सुद्धा भारी खोडकर व आडदांड होते. मातीने अंग माखून घेणे आणि सर्वांची नजर चुकून मातीचा बोकाना तोंडात भरणे त्यांना खूप आवडत असे. ते लपून बसण्यातही पटाईत होते. वाघ, घोडा, हत्ती, मोर, पोपट वगैरे सारखे आवाज काढून त्यांची हुबेहूब नक्कल करणे हा तर त्यांचा आवडता छंदच होता. पुढील जीवनात ह्या गोष्टींचा त्यांना खूप फायदा झाला. जीवनामध्ये शिवाजी महाराजांना जीवावरच्या अनेक नकला आणि नाटके करावी लागली. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी सांगून आणि तुकारामांचे अभंग शिकून त्यांना धाडस, शौर्य, समता व उदारता यांची शिकवण दिली. आता शिवाजी महाराजांनी मातीचे किल्ले बांधून लुटुपुटूची लढाई सुद्धा ते करू लागले. चिटणीस बखर शके 1549 वैशाख शुद्ध 2 गुरुवार. रायरीची बखर शके 1548 91 कलमी बखर वैशाख शुद्ध 5 शके 1549. जेधे शकावली शके 1551 फाल्गुन वद्य 3 शुक्रवार. रोडगावकर बखर शके 1549 वैशाख शुद्ध 3 वगैरे 14 ग्रंथात शिवजन्माचा उल्लेख आहे. पैकी 9 ग्रंथात मिळून 11 प्रकारची भिन्नता आहे. बाकीच्या 5 मध्ये एकक वाक्यता असली तरी ती गणिताने जमत नाही. म्हणजे कोणतीही बखर वगैरे स्वतःशीच गणितदृष्ट्या बरोबर नाही. पण जेधे शकावली
कवींद्र परमानंदाचे शिवभारत, बृहदीश्वर शिलालेख आणि पंडित गौरीशंकर ओझा यांच्या कुंडली संग्रहातील शिवाजींची कुंडली ही मात्र जुळतात. त्यावरून शिवाजी महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 शुक्रवार सायंकाळी 7 वाजता ही निश्चित करण्यात येते. 9 एप्रिल 1627 ही जुनी तिथी अयोग्य समजण्यात येते. शिवचरित्र प्रदीप कोणतीही जन्मतारीख स्वीकारली तरी शिवाजी महाराजांची थोरवी तीळ मात्र सुद्धा इथे कमी होत नाही. तर आता पाहूया त्यांचे शिक्षण नेमके कसे झाले. त्या काळी बौद्धिक शिक्षणापेक्षा युद्धकलेच्या शिक्षणाला फारच महत्त्व होते. अनेक इतिहास पंडितांनी शिवाजी महाराजांना साक्षर ठरवून त्यांना स्वाक्षरी करता येत होती असे सिद्ध करण्याचा खटाटोप केला. त्याद्वारे महाराजांची महानता प्रतिपादन करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. पण शिवाजी महाराजांची महानता त्यांच्या साक्षर अथवा निरक्षरपणावर मुळीच अवलंबून नाही हे या पंडितांना कसे कळत नाही याचेच आश्चर्य वाटते. पुस्तकी पाठांतर करून आमच्या भारतातील पंडितांची बुद्धी अत्यंत खोजी, संकुचित, आत्मकेंद्री आणि निकामी झाली आहे हेच खरे. जगज्जेत्या अलेक्झांडरने तर ॲरिस्टॉटलच्या शिकवण्याकडे मुळीच लक्ष दिले नव्हते. दूर कशाला भारतातील महान विजेता अल्लाउद्दीन खिलजी आणि थोर अकबर हे तर निरक्षरच होते. नेपोलियन शिकला असला तरी काही विद्वान पंडित नव्हता. कोणत्याही व्यक्तीला लिहिता वाचता आले म्हणजे ती ज्ञानी अथवा बुद्धिमान असे समजणे अज्ञानाचे लक्षण आहे. त्या काळात शासकाला अनिवार्य शिक्षण म्हणजे युद्धकला, राजनीती कौशल्य आणि प्रशासन नैपुण्य या बाबतीत शिवाजी महाराज अगदीच निष्णात होते. 1636 ते 1639 या काळात शहाजी राजांसोबत जिजाऊ शिवाजी महाराज हे कर्नाटकातच होते. पुण्यास केव्हा आले तर 1639 ते 47 हा कालावधी पहा. शहाजीराजांनी पुण्याला जांभरे पाटलांकडून जागा विकत घेऊन लाल महाल नावाचा राजवाडा शिवाजी राजांसाठी बांधला. शिवाजी महाराज व जिजाबाई लाल महालामध्ये यांना आणण्यात आले. 1639 मध्ये मलठणचा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण दादोजी कोंडदेव हा 1636 ते 1647 पर्यंत शहाजीराजांच्या नोकरीत असून कोंढाण्याचा म्हणजे सिंहगडचा सुभेदार होता. पुण्याला लाल महालात त्यांचा निवास नव्हता. कथा, कादंबऱ्या वगैरे शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांचा जो संबंध दाखवला आहे तो काल्पनिक असून खोटा सुद्धा आहे हे आता उघडकीस आलेले आहे. आता शिवबा युद्धकला शिकू लागले. सवंगड्यांसोबत धावणे, चढणे, उडणे, कुस्ती, घौडदौड, दांडपट्टा, नेम मारणे वगैरे युद्धकला शास्त्रात ते पारंगत झाले. शिवाजी महाराजांचा गुरु कोण हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो आणि आपल्या मनात सुद्धा येते की नेमकं कोण असतील. तर भारतातील बहुजनातील पराक्रमी पुरुषांच्या यशाचे श्रेय एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला किंवा बुवाला देण्याचे अनैतिक व अनैतिहासिक प्रयत्न येथील इतिहास पंडित सतत करीत असतात. त्यासाठी अनेक काल्पनिक आणि खोट्या गोष्टी निर्माण करतात हे आता उघडकीस आलेले आहे. गुरु हा प्रकार यापैकी होय. रामदास श्री नर फाटक आपले रामदास वाङ्मय आणि कार्य या ग्रंथाच्या प्रस्तावनेत रामदासाला योजनापूर्वक शिवाजींचा गुरु बनविण्याचा प्रयत्न कसा झाला हे सांगताना म्हणतात, रानड्यांनी महाराष्ट्र धर्माचा अर्थ लावण्याकरता रामदासांचे नाव घेऊन इतिहासाचा दरवाजा उघडला. कैलासवासी राजाराम शास्त्री भागवतांनी याविषयी स्वतंत्र प्रबंध लिहून हातभार लावला व तो दरवाजा या सत्पुरुषांनिमित्त तसाच कायमचा उघडलेला राहावा अशी चर्चा कै.वी.का. राजवाडे यांनी जन्मभर चालविली. रामदासी वाङ्मयाच्या अभ्यासाकडे ज्यांनी आपले लक्ष लावले व आपल्या प्रकृतीस अनुरूप त्या वाङ्मयाचा मुख्यार्थ सांगण्याचा प्रयत्न केला असे रानडे भागवतांखेरीज गेल्या 50 वर्षात अवघे 4 ठळक पुरुष दाखविता येतात. वी.का. राजवाडे, श्री देव, भा.वा. भट आणि ल.रा. पांगारकर हेच ते 4 पुरुष होत ज्यांची राजवाड्यांची समर्थविषयक निष्ठा जाज्वला असल्यामुळे आपल्याला जे वाटते तेच खरे, मग त्याला वस्तुस्थितीचा आधार असो वा नसो असा त्यांचा आत्मविश्वास होता. समर्थांसंबंधी अनेक निराधार विचित्र मते रूढ होण्याच्या राजवाड्यांच्या विश्वासमूलक ठाम लेखन पद्धतीचे फार मोठे पाठबळ
आढळते. पूर्वीच्या प्रमाण बाह्य समर्थ गौरवांमध्ये देवांनी देखील आपल्या कल्पनांची बरीच भर टाकलेली आहे. शहाजीराजे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचे संबंधात पुरावे म्हणून काही बिनबुडाची थोतांडे भटांनी नवी निर्माण केली. एखादी गोष्ट नक्की नसेल तर तिच्याविषयी निराधार अनुमानित करण्याचे ओपद व्यापार पांगारकरांनी पडायचे नव्हते. चुकीचे आधार बेधडक नमूद करणे हा पांगारकरांचा आणखी एक विशेष आहे. पांगारकरांखेरीज राजवाडेन पक्षाची मते म्हणजे समर्थांच्या अनन्वित गौरवाची मते सप्रमाण असल्याचे दाखविण्याचा खटाटोप कैसह आडतेकरांनी केलेला आहे. श्री अनंतदास रामदासी यांनी आपल्या ग्रंथाला समर्थ चरित्रपर प्रदीर्घ प्रस्तावना जोडली. शिवाजी महाराज हा मुळातच निर्जीव पुतळा समर्थांच्या चैतन्य प्रेरणेने व साह्याने स्वराज्य साधनांचा नायक कसा बनला याची कल्पना प्रचूर मनोरंजक शहानिशा या प्रस्तावनेत वाचकांना पाहायला सापडेल. राजवाड्यांनी दडपून केलेल्या स्पष्टीकरणाच्या बेतालावर श्री करंदीकरांनी आपली लेखणी नाचविली आहे. अशा तऱ्हेने दासबोधात नसलेल्या गोष्टी सांगण्यात येऊन रामदास शिवाजी महाराजांचे गुरु असे आग्रहाने प्रतिपादन करण्याचा वाढता खटाटोप कसा करण्यात आला हे श्री नर फाटक यांनी स्पष्ट केले. डॉक्टर व्ही मी कोलते यांनी आपल्या मराठी संतोका सामाजिक कार्य या ग्रंथात दासबोधातील वचनांच्या आधारेच रामदासांचा सामाजिक दृष्टिकोन मांडलेला आहे. डॉक्टर कोलते म्हणतात, ब्राह्मणांची आचार भ्रष्टता आणि स्थान भ्रष्टता बघून रामदासास दुःख होत असे. इतर वर्णाची जनता ब्राह्मणांपेक्षा अधिक उन्नत होत आहे हे सुद्धा रामदासांना सहन होत नव्हते. रामदास आपल्या दासबोधात म्हणतात, नीच प्राणी गुरुत्व पावला, येथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. दास द 14 स 7:29. रामदासांचे प्रमुख सामाजिक कार्य ब्राह्मणांची उन्नती करणे हे होते तरी हरकत नाही, परंतु रामदासांनी आपल्या जातीच्या उत्कर्षासाठी इतर जातींकडे हीनतेच्या दृष्टीने पाहणे उचित वाटत नाही. यालाच आज जातीयता म्हणतात. रामदासांचे बहुतेक शिष्य ब्राह्मणच होते, शिवाजी महाराज नव्हते. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु या मताची तीव्र प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. श्री के बी देशमुख म्हणतात, रामदास स्वामी याच शिवाजी महाराजांचे गुरु म्हणणे हा तर मोठा अज्ञानमूलक दुराग्रह आहे. असे म्हणणे अमर्याद कृतज्ञपणाचे आहे. रामदासांनी श्री शिवाजी महाराजास असा कोणताही गुरुमार्ग दाखवलेला नाही की ज्या योगानेच शिवाजी महाराज असामान्य व अलौकिक विभूतीत गणले जाऊ लागले असे काहीच नाही. अमरावतीचे वीर उत्तमराव मोहिते यांनी आपल्या ग्रंथात श्री वी का राजवाडे यांच्या अगदी विरुद्ध टोकाचे विचार मांडलेले आहेत. रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु तर मुळीच नव्हते, उलट ते आदिलशहा व औरंगजेबांचे हेर होते असे श्री मोहिते म्हणतात. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे आता मान्यता पावले आहे, म्हणून ते आदिलशहा व औरंगजेबाचे हेर होते असे म्हणणे योग्य होईल काय? पण श्री मोहिते तर यासंबंधी दास विश्रामधाम या ग्रंथाचा आधार देतात. वीर मोहिते हे एक विद्वान, विचारवंत व नामवंत इतिहास संशोधक मानण्यात येतात, म्हणून त्यांनी समर्थांवर केलेल्या गंभीर आरोपांचे सप्रमाण स्पष्टीकरण खंडन होणे अत्यावश्यक आहे. श्री म माटे म्हणतात की रामदास झाले नसते तरी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली असती. शेवटी श्री नर फाटक यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे समर्थ विषयक अभ्यास व अभिमान यामध्ये फार मोठे अंतर आहे. राजवाड्यांनी दासबोधात नसलेल्या गोष्टी आहेत असे सांगितल्याचा 52 वर्ष झाली, परंतु त्यांच्या लेखनाबद्दल एवढ्या मोठ्या कालावधीत आक्षेप उठला नाही. उलट थोड्याफार फरकाने त्यांच्या विचारांचा अनुवादच वाढत्या अविवेकाने होत राहिला. गेल्या 2-250 वर्षातील भाविकांनी समर्थांचे चरित्र अद्भुत दैवी चमत्कारांच्या सामग्रीने तयार केले. समर्थाभिमान शिवाजी महाराजांचे स्वराज्य साधन म्हणजे समर्थांची चरित्रे असे भासवित आहे. आता देखील तसाच अंधविश्वास अनुभवास येतो. समर्थांची चरित्र आणि वाङ्मय हा ज्ञानाचा विषय आहे व तो ज्ञानाच्या कठोर कसोटीवर घासून पुसून जेवढा ग्राह्य वाटेल तेवढाच घेतला पाहिजे. या बाबतीत कसलीच व कोणाचीही भीड मुरवत धरण्याचे कारण नाही. तुकाराम महाराज 1607 ते 50. काही इतिहासकार तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे म्हणतात. तुकारामांची कीर्तने शिवाजी महाराज ऐकत होते. एकदा कीर्तन
कीर्तनात शत्रू आले तर त्यांना सर्वत्र शिवाजी महाराजच दिसले असाही एक चमत्कार सांगतात. पण चमत्कारावर इतिहासाचा विश्वास नाही. कदाचित यावेळी अनेकांचा वेश शिवाजी महाराजांसारखा असावा. शिवाजी महाराजांनी तुकारामास धनद्रव्य व पालखी पाठविली, पण तुकारामांनी स्वीकार केला नाही. शिवाजी महाराजांनी तुकारामांच्या उपदेशावरून राजसन्यास घेण्याचे ठरविले, पण तसे न करण्याबद्दल त्यांनीच शिवाजी महाराजांचे मन वळविले. वगैरेंद्वारा तुकाराम शिवाजी महाराजांचे गुरु शिष्य संबंध सिद्ध करण्यात येतो. श्री सरदेसाई वगैरेंच्या म्हणण्याप्रमाणे तुकारामांच्या अभंगांचा शिवाजी महाराजांच्या मनावर परिणाम झाला होता. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. त्यांनीच शिवाजी महाराजांना युद्धकलाही शिकवली नाही, कारण युद्धकला ही शिवाजी महाराजांच्या रक्तातच मुरलेली होती. सूक्ष्म निरीक्षण शक्ती असलेल्या आणि लहानपणी खेळात सुद्धा लढाई करणाऱ्या या सिंहाच्या छाव्याला दादोजी कोंडदेवांसारख्या युद्धकलेत अकुशल असणाऱ्या व्यक्तीकडून युद्धकलेचे शिक्षण मिळणे असंभवनीय आहे. शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांबरोबर युद्धकला शिकले. इसवी सन 1636 पासून मृत्यूपर्यंत म्हणजेच 1647 पर्यंत दादोजी हे शिवाजी महाराजांच्या नोकरीत होते. ते कोंढाण्याचे सुभेदार होते. कथा कादंबरीकार दाखवतात तसा शिवाजींशी दादोजींचा संबंध नव्हता. दादोजी देशस्थ ब्राह्मण होते. देशस्थ ब्राह्मण स्वभावाने मनमिळावू, दिलदार, स्वामी भक्त, विश्वासू आणि मराठमोळे असल्यामुळे ते तत्कालीन मराठ्यांना अधिक आवडत असावे. कोकणस्थांशी मात्र देशस्थांशी पटत नव्हते. जिजाबाई प्रत्येक बालकावर खरी संस्कार त्यांची माताच करीत असते. शिवाजी महाराजांना जिजामातेने घडविले म्हणून त्याच त्यांच्या गुरु हे मात्र बहुतेक इतिहासकार मान्य करतात. तर मित्रांनो, या प्रवासात आपण शिवाजी महाराजांच्या बालपणातील अनेक अद्भुत व ऐतिहासिक गोष्टी उलगडल्या. शिवरायांचा जन्म आणि त्यांच्या नोंदीतील विविधता, त्यांच्या शिक्षणाचा पाया, शहाजी राजांनी बांधलेला लाल महाल आणि त्यांच्या जीवनातील आदर्श गुरु हे सर्व मुद्दे आपण समजून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण म्हणजे केवळ शिक्षणच नव्हे तर एक प्रेरणादायी अध्याय आहे, ज्यातून स्वराज्य निर्मितीचा पाया तयार झाला. शिवरायांना त्यांच्या मातोश्री जिजाऊंचे संस्कार, समर्थ रामदासांची जी काही शिकवण होती ती आणि संत तुकारामांसारख्या संतांचा सहवास लाभला. या सगळ्यांनीच त्यांचे व्यक्तिमत्व घडवले आणि भविष्यातील महानायक घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन दिले. इतिहासातील या गूढ सत्यांमधून आपण खूप काही शिकण्यासारखे आहे. तर या ऐतिहासिक माहितीने आपल्याला प्रेरित करत आपण त्यांची जीवनातून शिकलेले धडे आपल्या जीवनातही अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया. शेवटी या महापुरुषांचा इतिहास नेहमीच आपल्याला एक नवीन प्रेरणा देतो. शिवरायांचे जीवन म्हणजे शौर्य, धैर्य आणि निष्ठेचा सर्वोत्तम आदर्श. धन्यवाद मित्रांनो, या इतिहासाच्या सफरीसाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.